हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेस या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा, आपण वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन विषय आहे OCM. म्हणजेच बघा, आपण जे काही पेपरमध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत, तर ते प्रश्न कोणते आहेत तर ते आपण लास्ट व्हिडिओपासून अभ्यासत आहोत. तसेच चिटणीसाची कार्यपद्धती, वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन, तसेच अर्थशास्त्र या तिन्ही आपण जे तुमचे सिलेबसनुसार विषय आहेत तर त्यामधील पूर्ण आपण महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत. तर बघा, आजचा विषय आहे वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन, विषय आहे OCM. तर पेपरची जी डेट आहे तुमची 26 फेब्रुवारी 2024 ही डेट आहे. तर फक्त 5 दिवसावरती तुमचा पेपर आलेला आहे. HSC बोर्ड एक्झाम 2024 यामध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आपण अभ्यासत आहोत. तर बघा, आज आपण प्रश्न 5वा, थोडक्यात उत्तरे लिहा. तर थोडक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न तुम्हाला 3 पैकी 3 विचारले जातात. तर तुम्हाला सोडवत असताना 3 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्यासाठी गुण असणार आहेत 8. तुम्ही 1 प्रश्न सोडवलात तर तुम्हाला 4 गुण भेटतील, 2 प्रश्न सोडवलात तर 8 गुण भेटतील. तर बघा, प्रश्न 5वा जो काही आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. तर कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत तर बघा, पहिला प्रश्न आहे, हेनरी फ्युअल यांची व्यवस्थापनाची 5 तत्त्वे स्पष्ट करा. तर बघा, हेनरी फ्युअल यांची व्यवस्थापनाची 5 तत्त्वे स्पष्ट करा तुम्हाला संकल्पना स्पष्ट करामध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. तसेच सविस्तर उत्तरेमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. जर तुम्ही याची प्रॅक्टिस केली चांगल्या पद्धतीने तर तुम्हाला क्वेश्चन, जे काही थोडक्यात उत्तरे लिहा हे क्वेश्चन आहेत, तर हे तुम्हाला कुठेही लिहिण्यासाठी उपयुक्त होतील. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्वे सांगा. तर बघा, शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्वे सांगायची आहेत आणि ती स्पष्ट करायची आहेत. जर तुमच्याकडे याची उत्तरे अवेलेबल नसतील तर तुम्ही कमेंट करू शकता. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. तसेच बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील. त्यामुळे तुम्ही माझे कोणतेही व्हिडिओ मिस करणार नाहीत. तर बघा, टेलिग्राम चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला तुम्ही जॉईन करा. त्याचबरोबर त्यावरती पूर्ण जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते अपलोड केलेले आहेत. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, व्यवस्थापन तत्त्वाचे महत्त्व स्पष्ट करा. त्यानंतर चौथा महत्त्वाचा प्रश्न आहे, उद्योजकाचे कार्य स्पष्ट करा. त्यानंतर 5वा महत्त्वाचा प्रश्न आहे, व्यावसायिक सेवांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. त्याचबरोबर 6वा प्रश्न आहे, पोस्टाने पैसे पाठवण्याच्या सेवा सांगा. 7वा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे कर्मचाऱ्याप्रती व्यवसायाच्या जबाबदाऱ्या सांगा. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, ग्राहक संरक्षणात अशासकीय संस्थांची भूमिका स्पष्ट करा. त्याबरोबर शेवटचा प्रश्न आहे, ग्राहकांचे अधिकार हक्क स्पष्ट करा. तर बघा, हा जो आहे ग्राहकाचे अधिकार आणि हक्क हे तुम्हाला संकल्पनेमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर हे जे प्रश्न आहेत एकूण 9, तर हे पूर्ण 9 प्रश्न तुम्हाला अभ्यास म्हणजेच रिव्हिजन करायचे आहे. जर तुम्ही पाठ करून झाले असतील तर एकदा या क्वेश्चनचं रिव्हिजन करून तुम्ही एक्झाम देण्यासाठी जा, तुम्हाला अगदी सोपा पेपर जाईल. तर बघा, प्रश्न 5वा, थोडक्यात उत्तरे लिहा, यामधील महत्त्वाचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. तसेच तुम्ही या प्रश्नांचं चांगल्या प्रकारे रिव्हिजन करून पेपरसाठी जावा. तर बघा, जर तुम्हाला याची उत्तरे अवेलेबल नसतील तर तुम्ही कमेंट करून मला विचारा, मी तुम्हाला टेलिग्राम चॅनेलवरती शेअर करते. त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रश्न 6वा, यामध्ये कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि तुम्ही रिव्हिजन कोणत्या प्रश्नांचं करून गेलं पाहिजे.
त्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. काही जर तुम्हाला नवनीत वगैरे हवं असेल तरीही तुम्ही मेसेज करू शकतात. मी तुम्हाला टेलिग्राम चॅनेलवरती नवनीतसुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत. धन्यवाद.